अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी युतीचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर 63 जागांसाठी निवडणूक होतीये। दरम्यान स्थानिकांना नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। नगरकरांना नेमकं काय अपेक्षा आहेत येऊ घातलेल्या नगरसेवकांकडनं ते जाणून घेणार आहोत। काका, प्रभागामधले कुठले कुठले कामं आहेत जे होणं गरजेचं वाटतंय किंवा नगरमध्ये कुठले कामं होणं गरजेचं वाटतंय? नगरमध्ये ह्या वार्डात ड्रेनेज, पाणी, रस्ते, वीज हे सर्व कामं झालेले आहेत। त्यामुळं कामाची काही अडचण नाही आहे। आणखीन काय होणं गरजेचं वाटतंय? कारण आता बघितलं तर मुलांसाठी गार्डन असेल किंवा आणखीन काय अपेक्षा आहेत? ते मुलासाठी गार्डन इथं ऑलरेडी होऊन गेलेलं आहे आणि त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे। काय काय अपेक्षित आहे नगरसेवकांकडनं कामानं? नगरसेवकाकडून एक अपेक्षित असं आहे का आता आपल्या ज्या प्रभागात आता जे 4 नगरसेवक आता येणार आहेत, यांनी जे पहिले जे काही कामं असतील पेंडिंग त्यांनी ते कामं कंप्लीट करावे। आणि तसेच आपल्या ज्या प्रभागात काही रोडचे कामं आहे पेंडिंग, ते कामं त्यांनी लवकरात लवकर करावे। सध्या कुठले कुठले कामं असे आहेत की जे झालेत किंवा आणखीन त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं? आता आपल्या प्रभागात तसं पाहिलं गेलं तर अंतर्गत जे रोड आहे, ड्रेनेज वगैरे, ते रोड पूर्णपणे सगळ्या एरियात झालेले आहे। तसेच गार्डन डेव्हलपमेंट म्हणा, ओपन स्पेस डेव्हलपमेंट म्हणा, ते पूर्णपणे कंप्लीट झालेले आहे आपल्या वार्डातले। फक्त काही ठिकाणी थोडेसे रस्ते कामं पेंडिंग आहे, तेवढे त्यांनी कंप्लीट करावे। रस्त्याचे कामं जे ते पेंडिंग आहे ते पूर्ण करावे अशा अपेक्षा आहे। काय कामं होणं अपेक्षित वाटतं नगर शहरामध्ये एकूणच? नगर शहरामध्ये आता 63 जागांसाठी निवडणूक होत आहे आणि रणधुमाळी जोरात चालू आहे। सर्व पक्षांचे उमेदवार हे हिरिरीने प्रचार करत आहेत, घर टू घर जात आहेत, सगळ्यांना भेटत आहेत। त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा नगर शहरामध्ये तो म्हणजे ट्रॅफिक जामचा मुद्दा आहे। आणि तो ट्रॅफिक जामचा मुद्दा काही अंशी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप आणि सुजयदादा विखे यांनी जे त्यांच्या प्रयत्नातून जे ओव्हरब्रिज आहे, ते फ्लायब्रिज, त्याचं काम मी कालच पाहिलेलं आहे। ते जो 30% काम पूर्ण झाले MIDC मध्ये। परंतु मला एक सुचवायचं असं आहे की त्या ठिकाणी जे फ्लायब्रिज बांधलेले आहेत ते 2 तिथे टाकलेले आहेत। त्याऐवजी एक फ्लायब्रिज जर राजकीय नेत्यांनी आपल्या DSP चौकामध्ये टाकला असता तर आणखीन उपयुक्त झाला असतं। परंतु तिकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि नगर मनमाड हा हेवी ट्रॅफिकचा आहेच, नो डाऊट, परंतु DSP चौकात देखील अनेक अपघात होतात असं दिसून आलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे आमच्या शिलाविहाराच्या समोर जो रस्ता जातो त्याच्यावर लोड जास्त वाढलेला आहे आणि कोहिनूर मंगल कार्यालयापासून जो रस्ता जातोय तो जरा रेंगाळल्यासारखा वाटतोय आणि त्याचं काम स्पीडनी व्हावं अशी अपेक्षा आहे। नवीन येणारे जे आता वार्ड नंबर 3 असो किंवा मी जनरल बोलतो, कुठल्याही वार्डबद्दल बोलत नाही, परंतु त्यामध्ये नगरसेवकांनी येणाऱ्या लक्ष द्यावं आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। रस्त्याचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम जे आहे तर ते होत असतं, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशा अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत्या आहे। इतर देखील नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत। मात्र हे 63 जागांसाठी निवडणूक होत्या आहे, त्यात आता 15 तारखेला मतदान होणार आहे। मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नगरकरांचे जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्याची मागणी ही नगरकरांकडनं होताना दिसते। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.